चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष लहामके यांच्या नेतृत्वात नीट पेपर फुटीच्या विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत झालेल्या अन्यायाविरोधात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नीट परीक्षेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। जे विद्यार्थी आज 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते, त्यांना आज रिपरीक्षा द्यावं लागणार आहे। अशा या सरकारच्या जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी राजीनामा द्यावा ही काँग्रेसची मुख्य मागणी आहे। आजच्या या आंदोलनाच्या मार्फत आम्ही मोदीजींना सांगतोय की तुम्ही आपल्या मंत्र्याचा, शिक्षण मंत्र्याचा त्वरित राजीनामा घ्यावा। येत्या 10 वर्षामध्ये कितीतरी वेळा नीटचा पेपर फुटलेला आहे आणि 22 लाखहून जास्त विद्यार्थी या पेपर परीक्षेला बसलेले होते। आज आपण बघतो की देशातील लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न या परीक्षेच्या मागे होतं आणि भविष्यामध्ये आम्ही डॉक्टर बनू असा त्यांचा हेतू होता आणि हा हेतू जर विद्यार्थ्यांचा जर साध्य होत नसून त्यांच्या जर भविष्याची जर खेळ होत असेल तर आम्ही या देशाच्या सरकारचा म्हणजे भाजप सरकारचा आम्ही धिक्कार करतो, शिक्षण व्यवस्थेचा धिक्कार करतो आणि आमची प्रमुख मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा।